मला फक्त छोटासा मेसेज द्यायचा आहे, कारण मी बरेचसे व्हिडिओ टाकत असतो. मी एक मेकॅनिक आहे. भरपूर सारे मेकॅनिक आहेत आणि फसवणूक भरपूर चालते. कोणीच खरं काम केलेलं सांगत नाही किंवा काय काम होतं सांगत नाही किंवा कोणता पार्ट खराब होता, का बदलला, कशासाठी बदलला, त्याची किती लाईफ होती, काय होती, ह्याच्याबद्दल कोणी माहिती देत नाही. गाडीचे पार्ट बदलतात, कस्टमरला शक्यतो ज्यादा माहिती नसते. पण मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की कोणता पार्ट किती दिवस चालू शकतो, त्याची लाईफ काय आहे, त्याची वॉरंटी आहे का नाही, त्याचा खरोखर तो खराब झालाय का, तो किती किलोमीटर चालू शकतो, ही सगळी माहिती किंवा गाडीबद्दल प्रत्येक पार्टचं वर्किंग, कोणती गाडी घ्यायला पाहिजे, कोणती गाडी नाही घ्यायला पाहिजे, कोणती गाडी किती वर्ष वापरायला पाहिजे, गाडीमधले सगळे ए टू झेड प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन, त्याच्यावर काय जुगाड केले जाऊ शकतात का, काय, हे सगळी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण की तुमची कुठं फसवणूक होऊ नये आणि बेसिक गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे, तुम्हाला माहिती पाहिजे, त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो. पण भरपूर सारे जास्तच अतिशहाणे लोक आहेत की ते असे व्हिडिओ टाकतात का, अरे हे कशाला सांगतोय, आम्हाला माहिती आहे, हे आम्हाला गरज नाही. पण ज्यांना माहिती आहे त्यांनी हे बघू नका. मी नवीन लोकांसाठी आणि खरोखर ज्यांना इच्छा आहे गाडीबद्दल माहिती घेण्यासाठी, अप्रेंटिस मुलं आहेत, ITI झालेले नवीन मुलं आहेत, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो. तर नक्कीच ज्यांना गरज नाही त्यांनी व्हिडिओ बघू नका. ज्यांना खरोखर शिकायचंय, माहिती पाहिजे, त्यांनीच व्हिडिओ बघा. आणि मी असं म्हणत पण नाही का माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, काही करू नका, काही गरज नाहीये. फक्त शिकून घ्या, प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती घ्या, कारण भरपूर बदल होत चाललेत, भरपूर नवीन नवीन गोष्टी येत चालल्यात. तुम्हाला त्याच्याबद्दल शून्य माहिती आहे. भरपूर सारे लोक आहेत फक्त गाडी घेतात, गाडीबद्दल ढेकळं माहीत नसतं. पण लक्षात असू द्या आणि बघायचं असेल तरच बघा, फक्त काहीतरी उगाच बिनडोक सारख्या कमेंट करू नका.